Hello students, welcome to the new topic cell division. खूप इंटरेस्टिंग टॉपिक आहे. बेसिक टॉपिक आहे. CET साठी, नीटसाठी, इव्हन बोर्डसाठी इम्पॉर्टंट टॉपिक आहे. सेल संदर्भातले बेसिक फीचर्स आहेत, सेल डिव्हिजन संदर्भातले बेसिक कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, हे आपल्याला या टॉपिकमध्ये अभ्यासायचे आहेत. आपल्याला माहीत आहे की सर्व सजीवांचं बेसिक युनिट असतं ते सेल असतं. सो एव्हरी लिव्हिंग ऑर्गॅनिझम इज मेड अप ऑफ सेल. सो सेल इज बेसिक युनिट ऑफ द लिव्हिंग ऑर्गॅनिझम, वेदर इट मे बी युनिसेल्युलर ऑर मल्टीसेल्युलर. आता हे युनिसेल्युलर असतील तर ठीक आहे, सिंगल सेलनी तयार झालेले असतात. मग ते युनिसेल्युलरपासून एकापासून पुढचे तयार व्हायचे असतील तर त्यासाठी सेल डिव्हिजन आवश्यक असतं. मल्टीसेल्युलरमध्ये सेल मल्टिप्लाय होण्यासाठी सेल डिव्हिजनची आवश्यकता असते. आता बघा, समजा एखादा मल्टीसेल्युलर ॲनिमल घ्या. हा मल्टीसेल्युलर ॲनिमल सिंगल सेलपासून तयार झालेला आहे की ज्याच्यात सेक्स्युअल रिप्रोडक्शन होतं. जसं की आपली ह्युमन बॉडी घ्या, ही मल्टीसेल्युलर आहे, ही सिंगल सेलपासून तयार झालेलं आहे, झायगोटपासून तयार झालेलं आहे. सो झायगोट ही सिंगल सेल आहे, याच्यापासून ह्युमन बॉडी तयार होते जी मल्टीसेल्युलर आहे. So single cell zygote is converted into multicellular human body with the help of cell division. It required cell division. मग नक्की सेल डिव्हिजन म्हणजे काय, त्याचे कोणकोणते प्रकार असतात, सेल सायकल काय असते, पेशीचक्र काय असतं, हे आपण खूप डिटेल अभ्यासणार आहेत. मग मायटॉसिस, मिओसिस, त्याच्या वेगवेगळ्या फेजेस, सेल सायकल, त्याच्या वेगवेगळ्या फेजेस, खूप इंटरेस्टिंग टॉपिक आहे. आणि याच्यामध्ये आपला सगळा कन्सेप्ट क्लिअर होईल की मल्टीसेल्युलर ॲनिमल कसे तयार होतात, सोमॅटिक सेलमध्ये कोणती डिव्हिजन होते, सेक्स सेलमध्ये कोणती डिव्हिजन होते, मायटॉसिस, मिओसिस, त्याच्या वेगवेगळ्या फेजेस, हा मेन टॉपिक आपल्याला याच्यामध्ये अभ्यासायचा आहे. आपल्याला लक्षात आलं आहे की जेव्हा सेल डिव्हिजन होते म्हणजे काय होतं, तर सेल डिव्हिजन होत असताना समजा हे आपल्याकडे एक सिंगल सेल आहे, हे सेल मेम्ब्रेन आहे, हे त्याचं न्यूक्लियस आहे, हे क्रोमोझोम आहेत. हे एका पेशीपासून पेशींची संख्या वाढेल, मग 2 पेशी तयार होतील किंवा 4 पेशी तयार होतील. सो सेल डिवाइड टू गिव्ह 2 cells, 2 equal cells or 4 cells is nothing but सेल डिव्हिजन. आता ही सेल डिव्हिजन कशी होती, सेलपासून नवीन पेशी, याला पॅरेंट सेल म्हणायचं. मूळ पेशीला काय म्हणायचं, पॅरेंट सेल किंवा मदर सेल म्हटला तरी चालेल, मदर सेल. आणि ह्या ज्या नव्याने मिळतात यांना म्हणायचं डॉटर सेल्स, डॉटर सेल्स. ओके, किंवा न्यू सेल्स म्हणायचं. सो पॅरेंट सेल डिवाइड टू गिव्स डॉटर सेल इज कॉल्ड ॲज सेल डिव्हिजन. मग त्या सेल किती तयार होतील, कशा तयार होतील, हा त्या टाईपनुसार अवलंबून असतं. एका पेशीपासून नवीन पेशी तयार होण्याची क्षमता असते, त्या क्षमतेला काय म्हणायचं, सेल डिव्हिजन. जसं की मी सांगितलं की झायगोट ही सिंगल सेल आहे, याच्यापासून मल्टीसेल्युलर एक ह्युमन बॉडी तयार होते. ही होण्यासाठी काय आवश्यक आहे, सेल डिव्हिजन. सो द प्रोसेस इन विच सेल डिवाइड्स टू गिव्स डॉटर सेल, parent cell gives daughter cells or mother cell gives new cells is called as cell division. ह्या 2 सेल डिव्हिजन मधला जो जनरेशन पिरियड असतो, टाइम असतो, त्याला जनरेशन टाइम म्हणायचं. अ टाइम पिरियड बिटवीन 2 सक्सेसिव्ह सेल डिव्हिजन्स इज कॉल्ड ॲज जनरेशन टाइम किंवा जनरेशन पिरियड म्हटलं जातं. सो जनरेशन टाइम किंवा जनरेशन पिरियड पण म्हटलं जातं. सो टाइम
or a period in between two successive divisions. So the period in between two successive cell divisions, two successive divisions is called generation time. So parent cell gives, cell division ची व्याख्या आपण बघितली, parent cell gives daughter cells is called as cell division. Parent cell gives daughter cells is called as cell division. आता हे जे आपण बघितलेलं आहे, पॅरेंट सेल पासून डॉटर सेल मिळतील किंवा दोन डिव्हिजन मध्ये, ही एक डिव्हिजन आहे, नेक्स्ट डिव्हिजन होते, या दोन डिव्हिजन मधला जो पिरियड असतो याला आपण जनरेशन टाइम म्हटलं जातं. हे एका पेशीच्या दोन पेशी व्हायच्या असतील किंवा अनेक पेशी व्हायच्या असतील तर याच्यामध्ये एक सायकल असते ज्याला आपण सेल सायकल म्हणत असतो. काय म्हणत असतो? सेल सायकल. पेशी चक्र कसं असतं हे आपण बघणार आहे. म्हणजे याच्यानंतर आपल्याला पहिला मुद्दा जो या टॉपिकमध्ये अभ्यासायचा आहे तो म्हणजे सेल सायकल. ओके, बघूया आपण सेल सायकल काय काय. ही इंट्रोडक्शन होती. सुरुवातीला आपल्याला सेल सायकल हा पार्ट अभ्यासायचा आहे, महत्त्वाचा पार्ट आहे. सेल सायकल. तर सेल सायकल म्हणजे काय असतं, पेशी चक्र म्हणजे नक्की काय असतं, तर या जेव्हा सेल डिवाइड होते त्याच्यामध्ये क्रमाक्रमाने बदल होतात. म्हणजेच एका पेशीच्या जेव्हा दोन पेशी मिळणार आहेत किंवा चार पेशी मिळणार आहेत, सिक्वेन्शियल चेंजेस होतात डिवायडिंग सेलमध्ये. त्या सिक्वेन्शियल चेंजेसला म्हटलं जातं सेल सायकल. अ सेरीज ऑफ चेंजेस किंवा सिक्वेन्शियल चेंजेस, दी सिक्वेन्शियल किंवा सेरीज ऑफ चेंजेस occurs in life of dividing cell is called as cell cycle. Is called as cell cycle. काय बघा, सिक्वेन्शियल किंवा सेरीज ऑफ चेंजेस, क्रमाक्रमाने होणारे बदल कोणामध्ये होणार? इन लाईफ ऑफ डिवायडिंग सेल. डिवायडिंग, जी सेल डिवाइड होते त्याच्यात काही सिक्वेन्शियल सेरीज ऑफ चेंजेस होतात, त्या सिक्वेन्शियल चेंजेसला म्हणायचं सेल सायकल. म्हणजे हे आपण डिटेल अभ्यासणार आहे. सेल सायकल म्हणजे कसं बघा, समजा ही सेल आहे, ह्या सेलमध्ये जेव्हा डिवाइड होत असताना क्रमाक्रमाने बदल होतात. मग पहिल्यांदा त्याची ग्रोथ होईल, पुन्हा डीएनए डबल होईल, डीएनए रेप्लिकेशन होईल, पुन्हा त्याची ग्रोथ होईल, उरलेली ग्रोथ असेल, पुन्हा तो डिवाइड होईल, मायटोसिस होईल किंवा मियोसिस होईल, डिव्हिजन होईल. हा क्रम चालूच असतो. म्हणजे डिव्हिजन आहे, ग्रोथ आहे, रेप्लिकेशन आहे, पुन्हा ग्रोथ आहे, डिव्हिजन आहे, हे क्रमाक्रमाने होणारे बदल असतात. ह्या बदलाला काय म्हणायचं आहे? सेल सायकल. मग या सेल सायकलच्या वेगवेगळ्या फेजेस आहेत, त्या फेजेस आपल्याला खूप खूप डिटेल अभ्यासायचे आहेत. डेफिनेशन कळालेलं आहे बघा. दी सिक्वेन्शियल
किंवा series of changes occurs in life of dividing cell is called as cell cycle. सिक्वेन्शियल चेंजेस असतात किंवा series of changes असतात, याला म्हणायचं सेल सायकल. आता ही जी सेल सायकल आहे याच्या वेगवेगळ्या फेजेस आहेत. फेजेस ऑफ सेल सायकल बघूया काय काय फेजेस आहेत. याच्यामध्ये जनरली दोन महत्त्वाचे फेजेस असतात. मेन फेजेस, टू मेन फेजेस. एक इंटरफेज असते, इंटरफेज, आणि दुसरी एम फेज असते. मग ती एम फेज मायटॉसिस असेल किंवा मियोसिस असेल, वेदर इट मे बी मायटॉसिस और मियोसिस. आपण हे सगळं डिटेल बघणार आहे. मायटॉसिस म्हणजे काय, मियोसिस म्हणजे काय, हा पार्ट आपल्याला बघायचा आहे. दोन मायटॉसिसमध्ये एक फेज असते, त्या फेजला म्हणायचं इंटरफेज, की जी लॉंगेस्ट असते. आणि मग या इंटरफेजच्या वेगवेगळ्या फेजेस असतात. ह्या इंटरफेजमध्ये 3 फेजेस असतात. सो इंटरफेज हॅव्हिंग 3 फेजेस. एक G1 फेज, G2 फेज, G2 नंतर घ्या G फॉर ग्रोथ, 1 फॉर फर्स्ट ग्रोथ फेज, देन S फेज सिंथेटिक फेज, आणि G2 फेज सेकंड ग्रोथ फेज. ओके, कोणकोणत्या 3 फेजेस आहेत बघा. पहिल्यांदा ग्रोथ होते त्याला फर्स्ट फेज म्हणायचं, G1 फर्स्ट ग्रोथ फेज. सिंथेटिक फेज S फेज असते, आणि G2 फेज कसं असतं हे आपण डायग्रामनी पाहणार आहे. जस्ट आपण फ्लो चार्ट बघतोय याच्यामध्ये, किंवा हे आपण असं लिहूया फॉर सिम्प्लिसिटी. दिस इंटरफेज हॅव्हिंग 3 फेजेस. G1 फेज फर्स्ट ग्रोथ फेज असते, G फॉर ग्रोथ, 1 फॉर फर्स्ट फेज. देन S फेज सिंथेटिक फेज असते, आणि G2 फेज सेकंड ग्रोथ फेज. एम फेजमध्ये 2 फेजेस असतात. एक कॅरिओकायनेसिस, कॅरिओकायनेसिस. बघा या ठिकाणी कायनेसिस या शब्दाचा अर्थ आहे डिव्हिजन, डिवाइड होणे. कॅरिओ मीन्स न्यूक्लियस, डिव्हिजन ऑफ न्यूक्लियस, डिव्हिजन ऑफ न्यूक्लियस is called as karyokinesis. And the another phase is cytokinesis. Kinesis. Cyto means cytoplasm, so division of cytoplasm, division of cytoplasm. म्हणजे पहिल्यांदा त्या पेशीचं केंद्रक डिवाइड होणार, एका केंद्रकाची 2 केंद्रक होणार, ज्याला आपण डिव्हिजन ऑफ न्यूक्लियस किंवा काय म्हणत असतो कॅरिओकायनेसिस. आणि नंतर सायटोप्लाझम डिवाइड होणार, ज्याला आपण म्हणत असतो डिव्हिजन ऑफ सायटोप्लाझम. हे एकूण सेल सायकल आहे, पेशीचं चक्र आहे. याच्यामध्ये आपल्याला या फेजेसचा अभ्यास करायचा आहे. इंटरफेजमध्ये 3 फेजेस आहेत, G1 फेज, S फेज, G2 फेज, आणि M फेजमध्ये कॅरिओकायनेसिस अँड सायटोकायनेसिस. ह्या कॅरिओकायनेसिसमध्ये जनरली जर आपण बघितलं तर याच्यामध्ये 4 फेजेस असतात कॅरिओकायनेसिसच्या. प्रोफेज, मेटाफेज. ह्या सगळ्या फेजेस आपल्याला डिटेल अभ्यासायच्या आहेत. ॲनाफेज,
अँड टीलोफेज. बघा या 4 फेजेस झाल्या, प्रोफेज, मेटाफेज, ॲनाफेज, टीलोफेज, की एका केंद्रकाची 2 केंद्रके मिळतील म्हणजे न्यूक्लिअर डिव्हिजन होते आणि मग सायटोप्लाझम डिवाइड होतो. सो दिस इज अबाउट सेल सायकल, फ्लो चार्ट ऑफ सेल सायकल. फ्लो चार्ट ऑफ सेल सायकल आहे तो लिहून घ्या. याच्यानंतर 1 बाय 1 आपल्याला त्याची माहिती पाहिजे आहे. ओके. बघा सेल डिव्हिजनमध्ये महत्त्वाचं, जसं आपण सेल सायकल हा इम्पॉर्टंट पार्ट पाहतो, या सेल सायकलमध्ये 2 महत्त्वाच्या फेजेस होत आहे की एम फेज, इथून इथं ब्लॅक कलरची दाखवलेली आहे ही एम फेज आहे, एम फेज. आणि उरलेले ही जी ब्ल्यू कलरने दाखवलेले आहे इंटरफेज आहे, इंटरफेज. दोन मायटोटिक मध्ये ही एक मायटोटिक होईल, दुसरी मायटोटिक, ह्या 2 मायटोटिक फेज मधली फेज असते, याला काय म्हणायचं, इंटरफेज. सो फेज इन बिटवीन 2 मायटोटिक फेजेस याला म्हणायचं इंटरफेज. आता हे इंटरफेज ही लार्ज फेज असते, लॉंगेस्ट फेज आहे. सो इट इज लॉंगेस्ट आहे. बिटवीन 2 मायटोटिक डिव्हिजन, 2 मायटोटिक डिव्हिजन मध्ये असते. सो बिटवीन 2 मायटोटिक डिव्हिजन्स, म्हणजे ही मायटोटिक आहे, नेक्स्ट मायटोटिक असते, ह्या दोघांच्या मध्ये असते. लॉंगेस्ट फेज आहे, इथून स्टार्ट झालेली आहे बघा ही फेज, इथंपर्यंत आहे, इथून इथंपर्यंतची ही जी लॉंग फेज असते याला आपण म्हणत असतो इंटरफेज. याच्यामध्ये त्या पेशीचा सायटोप्लाझम, पेशीमधलं लिक्विड असतं त्याला आपण सायटोप्लाझम म्हणतो, आणि न्यूक्लियस, हे दोनही ॲक्टिव्ह असतात. सो न्यूक्लियस अँड सायटोप्लाझम, बोथ न्यूक्लियस अँड सायटोप्लाझम आर ॲक्टिव्ह. मॅक्झिमम या ठिकाणी ॲक्टिव्ह आपल्याला रिॲक्शन्स पाहायला मिळतील, सिंथेसिस पाहायला मिळेल. सो इट इज कॉल्ड ॲज, म्हणजे जेव्हा नवीन पेशी तयार व्हायचं आहे, पेशीचं सगळं मटेरियल डबल केलं जातं आणि हे पेशीचं आतील मटेरियल डबल करणं आणि मग ते डिवाइड होतं. कारण जसं की आपण बघितलं बघा, ही एक सेल आहे, याच्यापासून ह्या 2 पेशी तयार होतील. समजा याचं हे न्यूक्लियस आहे, तर इथंही न्यूक्लियस, इथंही न्यूक्लियस, म्हणजे न्यूक्लियस डबल करावं लागतं. हा सायटोप्लाझम असतो तो डिवाइड होत असतो. पेशीची अंगकं असतील काय, तर ती पेशीची अंगकं पण डबल केली जातात. केंद्रकातलं मटेरियल असतं ते डबल केलं जातं आणि हे सगळं तयार करण्याची प्रोसेस हे इंटरफेजमध्ये होत असते. आणि म्हणून इंटरफेजला प्रिपरेटरी फेज म्हटलं आता, ऑल्सो कॉल्ड ॲज प्रिपरेटरी phase. Why interphase is called as preparatory phase? Because in interphase preparation takes place. सेल डिवाइड होण्यासाठी आवश्यक असणारे सगळे पेशीचे अंगक तयार केली जातात आणि म्हणून याला म्हणायचं प्रिपरेटरी फेज. बघा लॉंगेस्ट फेज आहे, 2 मायटोसिसच्या मध्ये होते, न्यूक्लियस सायटोप्लाझम दोन्ही ॲक्टिव्ह असतात, प्रिपरेटरी फेज म्हटलं जातं. आणि मग याच्यामध्ये 3 फेजेस असतात, हॅव्हिंग 3 फेजेस. एक पहिली फेज असते ती G1 फेज, दुसरी S फेज आणि थर्ड G2 फेज. सो G1 फेज, S फेज आणि G2 फेज दाखवूया आपण डायग्राममध्ये. ही जी लॉंगेस्ट फेज दिसते याला म्हटलं जातं G1 फेज. काय म्हटलं जातं, G1 फेज. त्यानंतरची फेज आहे याला S फेज म्हणायचं, सिंथेटिक फेज असते.
याच्यानंतरची फेज असते याला G2 फेज म्हणायचं. G2 फेज, G1 फेज, S फेज, G2 फेज. आणि ही जी उरलेली फेज असते याला आपण M फेज म्हणत असतो. ही M फेज आहे. ओके. आता 1 बाय 1 फेजेस आपल्याला ह्या सगळ्या स्टडी करायच्या आहेत. आपल्याला इंटरफेजची माहिती कळालेली आहे. बघा वन्स अगेन लॉंगेस्ट फेज आहे. 2 मायटॉटिकमध्ये होते. न्यूक्लियस सायटोप्लाझम दोन्ही ॲक्टिव्ह असतात. प्रिपरेटरी फेज म्हटला तर कारण या ठिकाणी प्रिपरेशन होतं आणि याच्या 3 फेजेस आहेत. G1 फेज, S फेज, G2 फेज. हे आपल्याला खूप खूप डिटेल बघायचं आहे. त्याचं प्रत्येक फेजचं आपल्याला एक्सप्लेनेशन पाहायचं आहे. ओके. ह्या इंटरफेजची माहिती आहे ती माहिती ॲड करा, लिहून घ्या नोटबुकमध्ये. बघूया आपण 1 बाय 1. सुरुवातीला ही जी इंटरफेज आहे ही इंटरफेज इथून ब्ल्यू कलरची दाखवलेली आहे. ही इंटरफेज आहे. ब्लॅक कलरची इथंपर्यंत दाखवलेली आहे. ही आहे M फेज. आता ही इंटरफेजमधली पहिली फेज आहे G1 फेज. याला आपण म्हणत असतो फर्स्ट ग्रोथ फेज किंवा फर्स्ट गॅप फेज. या फेजची माहिती लिहितोय आपण. याला म्हटलं जातं फर्स्ट ग्रोथ फेज. फर्स्ट ग्रोथ फेज. याला अजून एक नाव आहे, असंही म्हटलं जातं फर्स्ट गॅप फेज. फर्स्ट गॅप फेज. ओके. G1 फेज म्हणत असतो याला आपण. आता ही फर्स्ट ग्रोथ फेज आहे किंवा फर्स्ट गॅप फेज आहे. ही इंटरफेजची पहिली फेज आहे. सो फर्स्ट फेज ऑफ इंटरफेज, इट इज फर्स्ट फेज ऑफ इंटरफेज. ही लॉंगेस्ट फेज आहे, त्याच्यामधली पहिली फेज आहे, लॉंगेस्ट आहे. हे मायटॉटिकच्या नंतर होते म्हणून याला असंही म्हटलं जातं पोस्ट. बघा हे मायटॉटिक फेज आहे त्याच्यानंतर होते म्हणून याला म्हणायचं पोस्ट मायटॉटिक गॅप फेज. बघा पोस्ट का म्हणायचं, मायटॉटिक डिव्हिजनच्या नंतर होते याला प्री मायटॉटिक म्हणायचं, याला पोस्ट मायटॉटिक म्हणायचं. सो पोस्ट मायटॉटिक गॅप फेज ही प्रिपरेटरी असते. याच्यामध्ये मॅक्झिमम पेशीची जी ऑर्गेनेल्स असतात ती डबल केली जातात. सो सेल ऑर्गेनेली गेट डुप्लिकेशन ऑफ सेल ऑर्गेनलीज. पेशीचे अंग काय ती डबल केली जातात. सिंथेसिस ऑफ प्रोटीन सिंथेसिस होतं. प्रोटीन सिंथेसिस. काही RNA पण तयार केले जातात. RNA सिंथेसिस पण होत असतं. सेलची साईज वाढत असते. सो इन्क्रीजिंग साईज ऑफ सेल, इन्क्रीज इन साईज ऑफ सेल. सेलची साईज वाढते. काही वेळा असं होतं जर पेशीला रेस्ट घ्यायची असेल तर या ठिकाणी एक G0 पॉईंट असतो. याला क्वेश्चन स्टेज म्हटलं जातं, रेस्टिंग स्टेज म्हटलं जातं. जेव्हा पेशी विभाजन करायचं नसतं, रेस्ट घ्यायची असते म्हणजे डिव्हिजन स्टॉप करायचे असते, त्यात G0 पॉईंटला येऊन पेशी सेल डिव्हिजनमधून बाहेर पडते. सो सेल डिव्हिजन स्टॉप ॲट दी G0 पॉईंट. सो G0 पॉईंट, G0 स्टेज म्हणूया आपण. इज अ रेस्टिंग स्टेज असते. नॉन डिवायडिंग स्टेज असते. नॉन डिवायडिंग स्टेज. आणि जेव्हा आपल्याला पेशी तयार करायच्या आहेत ह्या G0 पॉईंटच्या पुढं पास केले की मग मात्र सेल थांबत नाही. नंतर पुन्हा नवीन पेशी तयार करूनच सेल थांबते.
आणि म्हणून याला हा G0 पॉईंट असतो, हा कंट्रोलिंग पॉईंटचं काम करतो. जेवढी गरज आहे तेवढ्याच पेशी तयार करायच्या आणि तिथं स्टॉप होतं. जर का या ठिकाणी डिव्हिजन कंटिन्युअस राहिले, याने काम नाही केलं तर अनकंट्रोल्ड सेल डिव्हिजन होते. समटाईम इट कॉजेस द कॅन्सर होण्याची शक्यता असते, कारण प्रमाणापेक्षा जास्त सेल डिव्हिजन झालं तर. सेल डिव्हिजनवरती कंट्रोल करणारा पॉईंट असतो तो G0 स्टेज असते, नॉन डिवायडिंग स्टेज असते. सो दिस इज अबाउट फर्स्ट फेज दॅट मीन्स G1 फेज. सो दिस इज द G1 फेज. ओके, नेक्स्ट फेज आपल्याला बघायचे G2 सेकंड फेज पासते S फेज, सिंथेटिक फेज असते. S फेज म्हणूया आपण. याला म्हणायचं सिंथेटिक फेज. सिंथेटिक फेज ही मात्र इंटरफेजची सेकंड फेज असते. सो सेकंड फेज ऑफ इंटरफेज. ओके, बघा ही जी फर्स्ट फेज असते तुम्हाला डायग्राममध्ये पण दिसेल, सगळ्यात लॉंगेस्ट फेज असते. म्हणजे या ठिकाणी जो टाईम पिरियड असतो हा टाईम पिरियड प्रत्येक फेजचा वेगवेगळा असतो आणि त्यानुसार ही जी G1 फेज आपण बघितली ही लॉंगेस्ट फेज आहे. सो इट रिक्वायर्ड 8 to 10 hours एवढा टाईम पिरियड लागतो. सो 8 to 10 hours टाईम पिरियड आहे. त्या मानाने इथं थोडा कमी लागतो, त्यामुळे हे डिस्टन्स आपण कमी ठेवलं. इथं थोडा कमी असतो आणि इथं सगळ्यात कमी असतो. सिंथेटिक फेजमध्ये काय होत असतं की या ठिकाणी जिनॅटिक मटेरियल म्हणजे ज्याला आपण DNA म्हणतो किंवा क्रोमोझोम्स असतो नंबर, क्रोमोझोमचा नंबर डबल केला जातो, DNAचा नंबर डबल होतो. सो डुप्लिकेशन किंवा रेप्लिकेशन ऑफ DNA डबल होतो. रेप्लिकेशन म्हणजेच डुप्लिकेशन आहे. डुप्लिकेशन ऑफ क्रोमोझोम्स, गुणसूत्रांचा नंबर डबल होतो आणि त्यामुळे हे सगळं केंद्रकातलं मटेरियल आहे, म्हणजे केंद्रकाची साईज वाढते. सो इनक्रीज इन साईज ऑफ न्यूक्लियसची साईज वाढते, कारण आतील क्रोमोझोम डबल झालंय, जिनॅटिक मटेरियल डबल झालेलं आहे. आणि त्याचबरोबर DNAशी संबंधित एक प्रोटीन असतं, हिस्टोन नावाचं प्रोटीन असतं, ते पण तयार केलं जातं. सो सिंथेसिस ऑफ हिस्टोन प्रोटीन हे मात्र न्यूक्लियसमध्ये असतं, DNAशी रिलेटेड आहे. म्हणजेच DNA डबल होतो, क्रोमोझोम डबल होतात, हिस्टोन तयार होतं, केंद्रकाची साईज वाढते. हे सगळं सिंथेटिक फेजमध्ये होतं आणि या फेजसाठी लागणारा कालावधी असतो त्याच्यामध्ये जनरली 5 to 6 hours कालावधी असतो, म्हणजे याच्यापेक्षा थोडा कमी असतो किंवा 5 to आपण 8 hours म्हटलं तरी चालू शकतं. सो इट रिक्वायर्ड 5 to 8 hours. 5 to 8 hours. So this is about S phase. Then G2 फेज. 2 फेजची माहिती आपण बघितलेलं आहे. इंटरफेजच्या एकूण 3 फेजेस आहेत. ह्या 3 फेजेसमध्ये जनरली G1 फेज, S फेज, आता याच्यानंतर बघायचे आपल्याला G2 फेज. याला आपण सेकंड ग्रोथ फेज म्हणत असतो. सेकंड ग्रोथ फेज किंवा सेकंड गॅप फेज पण म्हटलं जातं. गॅप फेज.
किंवा प्री मायटोटिक म्हणतो, कारण मायटोटिकच्या अगोदर होतं, ही मायटोटिक फेज असते, प्री मायटोटिक गॅप फेज. याच्यामध्ये पुन्हा उरलेली ग्रोथ होते, रिमेनिंग ग्रोथ होते, पेशीचे अंगक डबल होतात, प्रोटीन सिंथेसिस होतं आणि तयार केलेला DNA काही प्रॉब्लेम असेल तर त्याला रिपेअर केला जातो. सो ग्रोथ, सेकंड ग्रोथ, सिंथेसिस ऑफ प्रोटीन, प्रोटीन सिंथेसिस, RNA सिंथेसिस, RNA तयार केला जातो. चेक दी DNA, रिपेअरिंग ऑफ DNA, आणि नंतर ह्या G2 फेज नंतर M फेज होते. M फेजला आपण म्हणत असतो मायटोटिक फेज. सो M फेज इज अ मायटोटिक फेज, म्हणजे मायटोटिक फेज आहे. इथं काय होतं बघा, मायटोटिक फेज. याच्यामध्ये 4 फेजेस असतात. एक प्रो फेज असते, मेटा फेज असते, ॲना फेज असते आणि टीलो फेज असते. हे सगळ्या फेजेस आपण अभ्यासणार आहे डिटेल, हॅव्हिंग 4 फेजेस. पण याच्यामध्ये हे कॅरिओकायनेसिस होतं. ह्या ज्या 4 फेजेस आहेत याला म्हणायचं कॅरिओकायनेसिस. इथून इथपर्यंत आहे हे कॅरिओकायनेसिस आहे. कॅरिओकायनेसिस म्हणजे केंद्रकाचे डिव्हिजन होते, न्यूक्लियसची डिव्हिजन होते आणि त्याच्यामध्ये ह्या 4 फेजेस आहेत. प्रोफेज, मेटाफेज, हे आपण डिटेल बघणार आहे, ॲनाफेज आणि टीलोफेज. ह्या 4 फेजेस झाल्या की केंद्रक डबल होतं आणि मग नंतर सायटोकायनेसिस होतं. हे जे आहे हे सायटोकायनेसिस आहे, सायटोकायनेसिस. आणि मग आपल्याला सायटोकायनेसिस झालं म्हणजे सायटोप्लाझम विभागला जातो आणि ह्या ज्या नवीन पेशी मिळतात याला म्हणायचं डॉटर सेल्स. गिव्स डॉटर सेल्स. सो डॉटर सेल्स गिव्स आफ्टर सायटोकायनेसिस. कॅरिओकायनेसिस डिटेल बघणार आहे मायटोसिसमध्ये, मियोसिसमध्ये, सायटोकायनेसिस डिटेल बघणार आहे. हे पेशीचं एक चक्र आहे. सुरुवातीला इंटरफेज होते, जी लॉंगेस्ट फेज आहे, ज्याच्या 3 फेजेस आहेत, G1, S आणि G2. याला म्हणायचं इंटरफेज. फर्स्ट ग्रोथ फेज, सिंथेटिक फेज आणि सेकंड ग्रोथ फेज. नंतर M फेज होते. M फेजमध्ये 2 फेजेस आहेत. एक कॅरिओकायनेसिस होतं म्हणजे केंद्रक डिवाइड होतं आणि सायटोकायनेसिस होतं आणि फायनली आपल्याला डॉटर सेल्स मिळतात. याला म्हणायचं सेल सायकल. सो दिस इज अबाउट सेल सायकल. पेशी चक्र आहे. मग त्याची इंटरफेज असेल किंवा M फेज असते. ह्या 2 महत्त्वाच्या फेजेस असतात, इंटरफेज आणि M फेज. ह्या दोनही फेजची माहिती आपल्याला डिटेल बोर्डवरती पाहायला मिळते. डायग्रॅमॅटिक रिप्रेझेंटेशनच्या साहाय्याने आपण दाखवलेलं आहे. ओके, नोट करून घ्या.